नमस्कार. सरकारी जी.आर. अपडेट्स, कर्मचारी बातम्या आणि वित्त विभागाचे महत्त्वाचे निर्णय जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत आहात जी.आर. महाराष्ट्र. आजची मोठी दिलासादायक बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी. वित्त विभाग महाराष्ट्रमार्फत दिनांक 30 मार्च 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजेच NPS लागू असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. याआधी दिनांक 28 मार्च 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत विकल्प देण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र आता या मुदतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. नवीन निर्णयानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना विकल्प सादर करण्यासाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच NPS धारक राज्य कर्मचाऱ्यांना आता अधिक वेळ मिळणार आहे आणि हा निर्णय त्यांच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक मानला जात आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी त्यांच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे. यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांकडून विकल्प नमुना भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो NPS धारक कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार असून निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे. अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेट्स आणि कर्मचारी संबंधित बातम्यांसाठी जी.आर. महाराष्ट्रला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.